नमस्कार. होम मिनिस्टर आता घरचा लिटिल चॅम्प्स ठरवेल पैठणीची मानकरी स्पेशल पार्टनर गोदरेज नंबर 1च्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपणा सर्वांना माहीतच आहे की आजचा दिवस हा फार महत्त्वाचा असतो, कारण यापूर्वी जो भाग होता तो दिवसच फार महत्त्वाचा कृष्ण जन्माचा. आणि आज दहीहंडी. आणि विचार करा, दहीहंडी म्हटलं की तो दिवस प्रत्येक बालगोपाळांसाठी किती आनंदाचा. माझगाव ताडवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 2013 9 थरांचा तो विक्रम, तो 9व्या थरावरती ज्या वेळेला ती माऊली पोहोचली होती आणि जल्लोष झाला होता. वहिनींचं नाव उषा संजय गायकवाड आणि ती जी लेक आहे म्हणजे जिच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्या 9व्या थरावर, तिचं नाव सानिका संजय गायकवाड. या कुटुंबाचं स्वागत करूया. नमस्कार. घ्या उखाणा. गरम गरम भाजी, नरम नरम पाव आणि संजयराव आहेत बरे पण खातात खूप भाव. संजयराव, तुम्ही कसा उखाणा घेणार? सोन्याच्या रातात आली होती वरात, उषाचं नाव घेतो होम मिनिस्टरच्या दारात. काय सांगताय काय? द्या ओळख करून सगळ्यांची. ही माझी छोटी बहीण. नमस्कार. हे चुलत ननंद, ही नमस्कार. सख्खी ननंद आणि नमस्कार. छोट्या 2 बहिणीची मुलं. बरं. आणि हे त्यांचे आमच्या दहीहंडी खाली असतात थराला यांचे हो, मित्र. नमस्कार नमस्कार. ते वा वा, किती मस्त माझी ओळख वाटतंय. करून नाही गेली. हे तुम्ही तर माहिती आहे ना, हे माझे मिस्टर. तेव्हा माझी ओळख नाही करून दिली, हे माझे मिस्टर. पण नाही दिली तुम्ही ओळख. नाही दिली एवढी ओळख केली, मुलीची पण नाही दिली ओळख करून. बघा दिली चिकन. ना. पहिली बहिणीची ओळख करून दिली, हं. मिस्टरांनी नवऱ्याची ओळख नाही घेतली. हा? नाही नाही, बरोबर आहे ना. पहिली बहिणीची ओळख करून दिली ना. हा. मिस्टर बाजूला बसलेत, मिस्टरांची ओळख करून दिली पाहिजे ना, नंतर बहीण. मिस्टर जवळच असतात, त्यांना माहिती आहे मिस्टर आहेत म्हणून मी त्यांची ओळख करून दिली. काय मिस्टर, कसं वाटतं ऐकून? नाही, पण तुम्हाला माहिती होतं का मी मिस्टरच आहे म्हणून? आता मिस्टराला घेऊन बसू का, दुसरं कोणाला घेऊन बसणार? तू ओळख करून दिली पाहिजे ना पण माझी. बरोबर आहे. आता होम मिनिस्टर कार्यक्रमात तुमच्या बाजूला बसले म्हणजे मिस्टरच, हो की हा, नाही? मग दुसरं पण त्यांना कोण प्रश्न बसणार? का पडलाय? तुमचं बालपण कुठे गेलं? उस्मानाबाद जिल्ह्यात आहे, परंडा म्हणून. तुमचं बालपण? ताडवाडी, माझगाव माझगाव ताडवाडी. ताडवाडी. माझगाव ताडवाडी. तुमच्या दोघांमध्ये मोठा आवाज कोणाचा आहे? माझा. आधी तुम्ही सुरुवात करता, मग त्यांचा आवाज वाढतो. हो. हे कुठे भेटले? हे मला शोधत आले माझ्या गावी. तुमच्या गावी? हा. थांबा विचारूया, काय हो, कसे गेलात शोधत? मावस बहीण ती याही जा करायची, तिथं बाजूच्या बिल्डिंगवर राहते. तर तिला तिने सांगितलं की माझ्याकडे एक मुलगा आहे, हा, तुझ्याकडे कोण मुलगी असेल तर सांग. बरोबर. तर तिने सांगितलं त्या बहिणी आहे एक मुलगा, बहीण आहे माझी, तिला तुम्ही बघून या म्हणून. बरं, मग तुम्ही गेले मग आम्ही गेलो बघायला. कुठे? परंडे हिच्या गावी. सकाळी पोचलो आम्ही, रात्री बसलो, सकाळी पोचलो. 12 तास लागले होते आम्हाला. कोण कोण गेले? मी, हिची बहीण आणि तिचा धीर. 12 हा खूप आकडा महत्वाचा आहे, माहितीये तुम्हाला? कसा सांगा? आपले बी 12च वाजतात लग्नानंतर. असं का म्हणतायत? आणि आम्ही हिला बघायला गेलो, ही दुसऱ्यांच्या गावी. हिच्या माझ्या मावस भावाचं लग्न होतं तेव्हा तिथे पण हे येणार हे तुम्हाला कळवलं नव्हतं? नाही, नंतर म्हणजे नंतर कळालं मला. तुम्ही न कळवता गेलात तर कसं काय होणार? आता तिच्या बहिणीला मी बोललो होतो, तिला कळवलं का? ती बोलली हो कळवलंय तिथे मला. हळद होती ना, मग तिथं मग हळद मला- महत्वाची. हा. हा. मग मी मग तुम्ही तिथे काय केलं घरी गेल्यावर? थांबलो तिथं, जाऊन झोपलो. काय करणार, माझी वाट बघत बसलो तिथं. वाट बघत बसलो ही कधी येते कधी नाही. आता एवढ्याला आम्हाला तो बघून जायलाच पाहिजे ना. मग आले किती वाजता? आले 3 वाजता ते. आठवतोय तो हा, प्रसंग? तो प्रसंग मला आठवतो. हा. मी अशी आले तर हे झोपलेले होते. मग ती डायरेक्ट मला कसे बघू शकतात? ते असे करून चोरून चोरून बघत होते. पण तुम्हाला कळलं ते तुम्हाला बघतायत? हा, मी बघितलं ना. ही बी चोरून बघतच होती मला. मग नंतर? नंतर मग त्यांना उठवलं की आली म्हणून आणि समोर नेऊन बसवलं. आता यांच्याकडून म्हणजे जास्त कोण नव्हतंच ना घरी. एकटे झाले होते. हा, आणि माझी बहीण ती घरातली असल्यामुळे मग स्वतःनी त्यांनी मग मला कुंकू लावला. ती कुंकू लावलं, ती कायमच घरी आणला. मग तेव्हाच आलात बरोबर? संध्याकाळी? नाही, पण ठरलं तेव्हा आमचं. तेव्हाच ठरलं? हा, किती वर्ष झाली याला? 2000 मध्ये, 2012 मार्चला. परत 12 आलं बघा. आणि मग होकार झाला. होकार झाला. आणि मग किती दिवसांनी लग्न? 4 तारखेला साखरपुडा केला आणि 12 तारखेला लग्न.
तुमच्या आयुष्यात यांच्या येण्याने काय बदल झाला? माझं जे रोलिंग होतं ना ते सर्व चांगल्या रीतीने चालू झालं. पहिले काय एकटा असायचो आपल्या पोरांमध्ये, रात्री कधी पण ये कधी पण जा, एकटा जीव साधायची होतो. आता जरा लेकीला विचारतो, तू काय करते आधी सांग, कितवीत आहेस? आता 10th आहे मी. काय झालं होतं 2013 मध्ये? 2013 मध्ये मी 9 थर लावलेले. मला खूप म्हणजे आनंद पण खूप झालेला. पण मला सांग, तुला पाठीवरती घेऊन कोण वरती पर्यंत गेलेलं तेव्हा? किरण म्हणून एक दादा होता, तो गेलेला. होय ना? हा. कारण बरोबर आहे ना, लहान बाळाला घेऊन जाताना कोणीतरी खांद्यावर ती घेत. खांद्यावर नव्हती, अशी पाठी माकड कसं लटकलेली. राहतं तशी लटकलेली ती. त्याला तो चढत होता आणि आपली मग तो पहिला रेकॉर्ड जेव्हा केला ताडवाडीने तेव्हा तूच होती बाळा. हा, मीच होती. आता तू काय करते? आता मी 10th आहे, आता शिकतेच आहे. 10वीला. हा. पण मग आता जेव्हा गोविंदा पथक प्रॅक्टिस करतं तुमच्या ताडवाडीमध्ये तेव्हा तू जाते बघायला? हो, बघायला जाते. मला पण माझे दिवस आठवतात. असं वाटतं की अजून पण जावं, पण कधी कधी असं वाटतं की नाही आता मोठे झालंय, कसं जायचं असं येतं. खायला मनात. मात्र लागतं 16 पाव. हे काय आहे? 16 पाव, त्यांना गरम पाव, हे काय आहे तुमच्याकडे पावाचं? काय आहे ताई? ते मी नाही काय म्हणजे ते गोविंदाला तेव्हा जेवायला बसतात ना, मी तिन्ही 3 पाव पाव खाल्लेले खाल्लेले, पण सगळ्यांना वाटतं 16 पाव खाल्ले. मग त्यापासून मला 16 पाव चिडवतात सगळे. सगळेजण. पूर्ण ताडवडी मला 16 पाव चिडवते. तू काय सांगशील आई बाबांबद्दल? माझे आई बाबा खूप चांगले आहेत, म्हणजे फ्रेंडली आहेत. मी जे माझ्या आयुष्यात जे घडतं मी सगळं शेअर करते त्यांना. मारलंय कधी तुला? नाही, अजूनपर्यंत कधी मारलं नाही मला. खूप लाड करतात, जे पाहिजे ते आणून देतात. आता पण आमची कंडिशन एवढी चांगली नाहीये, पण तरी जे मी बोलेल ते सगळं करतात माझ्यासाठी. मी एवढं बोलेल. आता एक छोटंसं आव्हान आहे आणि ते आव्हान ताई तुला आहे. तू एक चित्र काढायचं आणि ते चित्र जर बाबांनी ओळखलं तर आईला बक्षीस मिळणार, आणि नाही मिळालं तर मी आणून देईल तिला. नक्की? हो. बघा, ठरवून ठेवलंय. चला बघूया काय होणार या खेळात. कोणी बोलायचं नाही. बाबा सांगा, बोलू नका कोणी. पाळणा. अभिनंदन. आणि त्याच्यात 2 कोण जण ठेवलेत? ते 2 दो हंसो का जोडा. सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिली आहे. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. त्या नणंदबाई हो ना, कशा आहेत या तुमच्या वहिनी? ते चांगलेच आहेत. चांगल्या आहेत. भावाला सांभाळून घेतात, तेच तर हवं ना आपल्याला. ह्यांच्यामुळे माझं शिक्षण मी माझ्या लग्नानंतर पूर्ण केलं, आणि ते पण ह्यांच्या गावी. खूप माझ्यासाठी म्हणजे दोघांनी खूप खूप प्रयत्न केले, आणि आज मी त्यांच्यामुळे मी स्वतःच्या पायावरती मी उभी आहे. पण या वहिनी आणि भाऊ तुमच्याशी कधी भांडलेत का हो? भांडले नाहीयेत, पण कधी कधी मला थोडंसं हे होतं. आता सकाळचाच एक रात्रीचाच किस्सा आहे. हां. आज इकडे यायचं होतं, मला सांगितलेलं यायचंय वगैरे. मला साडीचा फोटो पण पाठवला की मी आज ही साडी नेसते, आणि सकाळी जेव्हा मी तिला बघितलं तर हिने वेगळीच साडी नेसली. फसवलं ना. मी खरं सांगितलं, मी ऑरेंज कलरची साडी नेसते आणि मी तीच नेसून येणार आहे, आणि सकाळी मी बघते तर ही लाल साडी नेसून आली. का हो असा गेम केला? जेव्हा ती म्हणजे साडी घालत होती, पण माझा मुलगा काय बोलला, मम्मी हे साडी घाल, हे कलर तुला छान वाटतो. ते नको, तो किती वेळा ती साडी घालते, म्हणून मी चेंज केला परत. पण त्याचा फोटो नाही पाठवला? नाही पाठवला. ते म्हणजे कसं सकाळी लवकर यायचं, पण ती घाई मध्ये मी म्हटलं जाऊ दे, हिला सरप्राईज देऊया समोर. नणंदबाई आहे कशी? नाही, चांगले आहेत तसे. भाऊ बहिणीच्या बाजूने जास्त असतो की बायकोच्या बाजूने? त्यांचं ते दोन्हीकडून सेम आहेत. एकीकडे बहीण आहे, एकीकडे बायको आहे. हा, आता एक खेळ होणार आहे. कोणी जिंकलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बायकोनीच जिंकलं पाहिजे. कसं वाटलं आता बायकोचं नाव घेतलं? तुम्ही उगाच सांगत होता दोघांची बॅलन्स करतात बाजू वगैरे. किला मिळालं तर ते पण आपलेच आहे. तुमची बहीण हो की नाही? तुम्ही कुठे असता? मी इथेच असते, बोरिवली. ताईला इकडे बघून काय वाटतंय? ताईचं लग्न होतं तेव्हा मी 8वीला होती. मग तेव्हापासून माझी भाऊजी आणि ताई या दोघांनी आम्हाला सांभाळलं. चुलत बहीण आहे मी तिची, आणि ती माझी भाऊजाई आहे. तर भाऊजाईबद्दल सांगायचं म्हटलं की भाऊजाई फक्त मेकअप करण्यामध्ये एक्सपर्ट आहेत,
पहिली गोष्ट. आणि त्यांना म्हणजे स्वतःला सौंदर्यश्रुत कसं राहायचं हे त्यांच्याकडनं मी शिकलेली आहे. कारण मी पहिली मेकअप करत नव्हती, तिला बघूनच थोडं शिकायला लागली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा पण मी कधी कधी गेले ना, कधी पण तिच्या घरी गेली तरी ती मला म्हणजे स्वतः जेवण बनवते, चांगले चांगले प्रकार खायला घालते. माझ्या माहेरवाशांना म्हणजे सासरीवाशीला पण ते डबा करून देते. फक्त आज भरपूर राग आला मला तिचा, कारण आज खूप उशीर केला हो तिने. मला प्लॅटफॉर्मवरती बसून तिची वाट बघायला लागली. अरे अरे अरे, कंटिन्यू एकटाच बसली होती मी. मला बोली गाडी घेऊन येते आणि म्हणली थांब मी येते एकटाच तिने मेकअपमध्येच घालवला. काय हो असं का केलं? की आमची बाजूवाली बोली की आमची गाडी आहे, तुम्ही घेऊन जा. त्याच्यामुळे तिथे ड्रायव्हर थोडंसं म्हणजे मिळत नव्हता मला, त्याच्यामुळे जरा थोडासा उशीर झाला. ते ह्या सन्नी समजून घ्यायला पाहिजे ना. मग प्रॉब्लेम तर विचारायचा ना यांनी, नाहीतर काय, समजून घ्यायला पाहिजे. मग टीव्हीवर मला बोलल्या परत येऊन, पण मलाच मग ते हे करतात काय की भाऊजाई अशी, मग भाऊजाई तशी. सगळं भाऊजाईलाच नाव. काय सांगणार तुमच्या गोविंदा पथकाबद्दल? म्हणजे बोलायला गेलं तर पहिले महाराष्ट्रामध्ये 7 थर बोला, 8 थर, 9 थर हे आमच्याच गोविंदा पथकाने लावले आहेत. आणि आता या दोघींपैकी कोण जिंकणार ते आता आपण बघणार आहोत. परंतु तो डायस टाकायचा आणि जितके गुण मिळतील त्याप्रमाणे पुढे पुढे जायचं आहे. पण आधी 2 पडलेच पाहिजेत. 2 पडले तर तुम्ही ते घट तो त्याच्यावरती ठेवायचा. नंतर 4 पडले की 4थ्या थराला जायचं, मग 6व्या थराला जायचं. सगळ्यात आधी 6 पर्यंत कोण पोहोचणार ते आम्ही बघतो. 1 2 3. दोन, त्यांचं 2. 6 नाही 4 पडले. 4 पण आधी 2 पडला पाहिजे. 4 हा ठेवा ठेवा ठेवा, त्यांचे 4 पडले. 2 4 लवकर. 6 पाहिजे. 6 अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं मिळालं. अभिनंदन. झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. नमस्कार. नमस्कार. बरं वहिनी, मला सांगा, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागाल? आपल्याकडून काही चुकलं असेल समजा घरातलं, तर आपण सगळ्या कुटुंबाची किंवा मिस्टरांची आपण क्षमा मागूया. आणि आजपासून स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल एक, तर कुठला करणार? बदल म्हणजे काही आपलं चुकतच नाही ना, तर कुठला बदल करणार आपण? काय वहिनींचं कधीच काही चुकत नाही. नाही त्या म्हणतात काय बदल करायची गरजच नाही. नाही हाय तशीच राहून दे. राहून दे म्हणजे बदल काय झाला नाही अशी लांब पाहिजे. राहू दे. हाय तशीच. तुम्ही काय बोललात? हाय तशीच लांब राहू दे म्हणून. म्हणजे बदल काय नको त्याच्यामध्ये. तुम्ही स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला कराल? शांत राहणं. हा, शांत राहणे, चिडचिड नाही करणे. हे त्यांनी केलं पाहिजे. हा हे करतात. खूप हो, चिडचिड करतात. करतात. का हो असं करतात? ते लोक आम्ही जरा थकून वगैरे आलो ना, मग जागच्या जागी काही ठेवत नाही. मग तुम्ही चिडता. हा, मग मला कंटाळा येतो. यांना मग ओरडतो सर्वांना. पण तसं त्या कधी रागवत नाहीत. त्याचं काय? नाही, तिचा स्वभाव शांत आहे ना. होय ना, पहिल्यापासून. बरं झालं तुम्ही एवढ्या लांब गेले पराड्याला. हो. हो की नाही? ताई, तुझं काय म्हणणं आहे? आज क्षमा मागायची तर कोणाची? मी क्षमा मागेल तर माझ्या आई बापांचीच मागेल, कारण माझ्याकडून काय चुकून काय बोलून गेली असेल. माझा स्वभाव पण खूप फटकळ आहे असं. ती पण चिडचिड आहे पप्पासारखी. कोण? ही तुम्ही बरोबर तक्रार घेऊन बसलाय. ही पण शांत नाहीये. कोण? ही ह्या पण नाहीये हा, शांत. ही पण चिडते. नाही, मी शांत आहे. ऐका, थांबा, आता पेपर फोडलाय. मुलीने इतका वेळ गप्प होती. बोल बोल ताई बोल. ही पण चिडकी आहे. ही ना, हिला गेम आता काय खेळत असेल तर दुसरं कोण जिंकत असेल, मी हारत असेल तर ही नक्की काय ना काय करते. म्हणजे जसं क्रिकेटमध्ये स्टंप घेऊन पळतात तसं. तुमच्या दोघात समजा वाद, अशीच खेळ लावला वाद, तर कोण जिंकेल? तीच जिंकत. बरं, या सगळ्या गप्पा सुरू असताना आता महत्त्वाचा क्षण आलेला आहे. आज दहीहंडीचा दिवस. आपणा सर्वांना शुभेच्छा आहेत.
पण या शुभेच्छांबरोबर आत्ता वहिनी तुम्ही तिकडे बसलेल्या आहात राणीसारख्या, तसंच बसायचं आहे. आणि तुम्हाला मिस्टर पैठणी मिळवून देत आहेत का मुलगी पैठणी मिळवून देणार आहे ते आत्ता ठरणार आहे. या दोघांमध्ये एक खेळ होणार आणि या दोघांपैकी जे जिंकणार ते तुम्हाला पैठणी मिळवून देणार. तुमचं मन काय सांगतंय, तुम्हाला कोण जिंकून देईल, नवरा की मुलगी? बोला. नवरा. ठीक आहे, बघूया या खेळात काय होणार. खेळ सोपा आहे, वाटाणे सोलायचे. वहिनीने तर सांगितलं की आज नवरा म्हणजे मिस्टर पैठणी मिळवून देणार आणि मुलीचं असं म्हणणं आहे की मी पैठणी मिळवून देणार. तेव्हा आता वाटाणे सगळ्यात जास्त सोलून कोण गोळा करणार ते आपण बघणार आहोत. 1 2 3. 5 4 3 2 1. वेळ संपली. तुम्ही मोजा हो किती आहेत तुमचे. 11 12 13 14 15 विचार 59 60 61 84 85 99 100 1 2 3 29 30 30. 130. अभिनंदन. 6 7 17 18 19 35 50 51 52 53 54 91 92 100 1 2 3 4 5 6 106 18 19 20 120. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात.